आज येऊन राहिले काय बापूजी? त्या दिवशीच तर बोलावलं होतं आत्याबाईनं. काऊन नाही आले? महाशिवरात्री झाली, आज येऊन राहिले काय तुम्ही? थांब हो ललिता, बोलतो ना मी. तू काय वाद वाढून राहिली जास्तीचा? बोलतो मी, हाव ना. बोला आत्याबाई, तुम्ही बोला बोला. राकेश, मी तुले फोन केला होता ना महाशिवरात्रीच्या 4-5 दिवसा पहिलेच फोन केलता मी तुले, ये म्हटलं. आणि तू महाशिवरात्री झाल्यावर आला डायरेक्ट. काऊन नाही आला महाशिवरात्रीले? पहिले नाही आला आणि महाशिवरात्रीवरही नाही आला. हे काय होय तुझे चालू आहे आता? हा आई, मी लय प्रयत्न केलो मी, पण सुट्टीच नाही भेटली ना. आता हे एंडिंग चालू आहे, आता एंडिंग मार्च येते, आता फायनान्शियल इयर येते आता हे, तर म्हणून आता काही 2-3 महिने सुट्ट्या भेटत नाही आई. आणि मी तिथं मेन आहो, मला तर बिलकुलच सुट्टी भेटत नाही, तर म्हणून मला येणं नाही झालं. नाही तर मी येत होतो, लय मी हातपाय मारलो मी सुट्टीसाठी, नाही भेटली सुट्टी. तर तिला आणून देता ना, रातच्या ना संध्याकाळी येता, सकाळी अजून कामावर चालला जाता. तिला नाही आणून दिला, तूही नाही आला. मग दगदग झाली असती नाही, म्हणून नाही आलो मी. आता कशी बशी सुट्टी भेटली एका दिवसाची, म्हणून आज आलो. आता उद्या चाललो जाईन मी, थांबत नाही मी. तुला बोलावलं म्हणून, नाही तुम्ही आता डायरेक्ट होडीलेच येत होतो. हो, होडीले येत होता. अशी कशी सुट्टी भेटत नाही? पहिले तर घाड्या सुट्ट्या भेटे तुले, आता नाही भेटत. आई तुला म्हटलं नाही 2-3 महिने नाही भेटत सुट्ट्या, मग लागन तर भेटन. असं काय? मग लागन तर भेटन नाही. जाय धुई हात पाय, बोलायचं आहे तुझ्या संग. काय 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 बोलायचं होतं आई? त्या दिवशी सांगितलं नाही तुला मला फोनवर. हा सांग आता, मी काय आता मला राहत नाही, हात पाय धुत नाही मी. सांग तू काय बोलायचं होतं तुला, काय म्हणतो मला? हो, तुम्हाला दोघाला म्हणायचं आहे मला, तुम्हाला दोघा संग बोलायचं आहे माझे. हो, आणि कान धुवून ऐका आणि ध्यानात घ्या जरा आत्याबाई काय म्हणते. हो वहिनी, ठीक आहे ना, घेतो ना कानात ध्यानात. बोलाई, काय म्हणतो, काय बोलायचं होतं तुला? आता किती वर्ष झाले लग्नाले सांग? 2 वर्ष झाले आई. काऊन झाले ना 2 वर्ष? मग काही आता आता कुटुंब वाढवायची कोशिश करशील का नाही करशील का? बस दोघंच राहणार, दोघंच खान प्यान मजा करा. आई कोणता विषय घेऊन बसली आई तू? काही तरी बोलत. आता कुटुंब वाढवायचे दिवस गेले का? वाढू ना. काही नाही, हसाची गोष्ट नाही, खरी गोष्ट आहे. हेच वय आहे कुटुंब वाढवायचं. लग्न झालं का 1-2 वर्षात आपलं लेकरू होऊन गेलं पाहिजे. 2-3 वर्षी दुसरं झालं, मग काय? मग काम करत राहा, मग लेकरही वाढते, मोठे होते, कामही होते, पैसाही जमते. लेकरं लहान राहते तोपर्यंत त्याचा खर्च कमी राहते. आता किती महागाई वाढून राहिली समोर समोर. महागाईमध्ये करान काय? महागाईमध्ये करा तर मग काय लालन पोषण करा त्या लेकराचं. आता थोडंसं हाय आटोक्यात, आता करून घ्या. सस्त्यामध्ये लेकराचं पालन पोषण होऊन जाईल. मग मोठे झाले म्हणजे मग तुम्ही दोघंही कामावाले लागा मग. हो ना बाबा, खरी तर गोष्ट आहे. आता पुढे चालून किती महाग होईन अजून सगळं. मग महागाईत काय करा बाबा मग एकट्याच्या जीवावर. मग ते तर घरीच बसून 5-10 वर्ष लेकराच्या मागच राहावं लागते. आताच झाला तर मस्त 10 वर्ष अजून ते ड्युटी करू शकते. मग आई तू काही काळजी करू नको, तू टेन्शन नको घेऊ. ते आमचं आम्ही बरोबर पाहतो. आहे ना आपला धैर्य आहे, परी आहे ना, यायचे लाड कर ना, किती करतो का? हो, त्याचे तर करतोच रे, तेही मायेच होय. आपण तुझे बी तर पाहिजे ना, तुझे नाव चालवाले. त्याचे नाव त्याच्या लेकराचे नाव त्याच्या लेकराच्या संग. तुझे नाव कोणा संग राहील? आता करू ना आई, होईल ना. घाई काय करतो तू? चल आता आलो मी. आता मस्त मस्त स्वयंपाक कर आता. त्या दिवशी केला होता भाऊजी मस्त स्वयंपाक, तुम्ही आलेच नाही. पुरा स्वयंपाक आम्हाला दुसऱ्या दिवशी खावा लागला. काही हरकत नाही ना वहिनी, आज करा अजून. हो, आता आज करतो बाबा आता स्वयंपाक. आता काय 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 बनवू सांगा? बनवा मस्त बेत बनवा, मस्त काही पुरणपोळी की काही. पुरणपोळी? आता ते पुरणपोळी बनव ना आता होळीले. बरं मग बनव, साधं सुधत जे आहे ते करा तुमच्या मतानं. बरं ठीक आहे. अजून जुन्या आठवणी ताज्या. मस्त आपल्या रूम मध्ये मस्त लागते पण काजल. हो, आपल्या रूम मध्ये आलं का मला बी आपल्या नवीन लग्न झालेले दिवस आठवते. मस्त आपली जशीची तशीच आपण रूम साफ करते वाटते रोज. चकाचक आहे. झाडू गिडू लावत असन बिंदू ताई? हो करत असन ना, झाडू गिडू लावत असन, चादर बदलत असन, कोणी झोपत बी असन. जशीची तशीच आपलं जिथं सामान तिथं ठेवलं बरोबर जसंच्या तसंच आहे. काऊन हसले काऊन एवढ्या जोराने तुम्ही राकेशजी? अरे बा काय सांगू तुले, मस्त एक आठवण आली मला. जवळ बापू आपले डोलीच्या इकडले इथं झोपले होते. मला वाटलं का तूच होय. मी ते हिशोबाशी जाऊन झोपलो होतो. मग जसे त्यानं तोंड फिरवलं तसं अरे बापरे म्हटलं, भल्ली लाज वाटली बा काजल. तेव्हा मला भल्ली लाज वाटली होती. हो, तुम्हाला दिसलंय नाही, तुम्हाला समजलंय नाही. आता ते जवळ बापू केवढे, मी केवढी, तुम्हाला असं ओळखायला बी आलं नाही शरीर काही. हे दुसरे दिसून राहिलं. काजल अशी नाही आहे असंही नाही, पाहतही नाही. आले ना डायरेक्ट झोपूनच गेले. तुम्हीच तर पागला. मला काय माहित, आता अंगावर घेतलं होतं त्यानं. आता मला वाटलं तूच होय. असं नको करत जा बाबा, पहिले पाहून घेऊ. आणि हा राकेशजी, आई जे बोलल्या ते आईच्या मनातलं होय का? ते आईच्या मनातलं बोलल्या काय?
तर कोणाच्या मनातलं बोलली आई तर? मला तर वाटते का ललिताताईनं आईचे कान भरले आणि मग आई तशाच बोलल्या तुम्हाला. ललिताताईनंच म्हटलं असं नाही जवळ असं असं. जाऊ दे ना, काही बेकार आहे का? काही खरंच आहे ना ते जे आई बोलली, खरंच आहे ना? हा, हेच वय आहे आपलं तर कुटुंब वाढवायचं. मग काय, मग त्याच्यासाठी कमाई करायचं. हा, हो ठीक आहे, हेच तर वय आहे. मग काही विचार करता तुम्ही तर. तू सांग, आताच मूड बनवतो, मूड बनव. थांबा ना जरासे 5-7 महिने. नाही मग तुमचं अजून पॅकेज बी वाढून जाते. मग आपलं सेट होऊन जातं बरोबर. आपण घरगीर घेऊन घेऊ यवतमाळ. मग पाहू. होते काजल, होते संगमंगच होते सगळं. मी कोणत्या घरी बसणार आहो? हा, तू आता घरीच बसली आहे ना, तर आता तुला सांभाळायचं आहे ना, मला कोणतं सांभाळायचं आहे? मी तर कमाईच करणार आहो ना. ते घरगीर होते, सगळंच होते, संगमंगच होते सगळं. मग असं करू, आपल्या लेकराचं बारसं आणि घराचं उद्घाटन संगच करून घेऊ. नाही तसं नाही जमत. काही बोलता का ते? तसं नाही जमत. पहिले घरच घेऊ मग बाळ. काय काजल, कोणत्या जमान्यात राहतो तू? हा, ठीक आहे ह्याच जमान्यात राहतो, इथंच राहतो तुमच्या मनानं. ठीक आहे. मग आहे ना तयार? तू तयार आहे बा, सांभाळायचं तुला आहे. हो ठीक आहे. अरे राकेश, रात्री चालला ना, आज चाललाय काय? हो दादा, आज चाललो. सुट्ट्या नाही भेटत दादा. आईले काही बोलायचं होतं, आई म्हणे म्हणून आलो मी, नाही तर मी डायरेक्ट होडीलेच येत होतो. आईले काही बोलायचं होतं? काय बोलायचं होतं आईले? ते होतं काही बी, आई काय काही बोलते. वहिनी जसं सांगते तसं आई बोलते. काही कामाची गोष्ट नव्हती, बिनकामाचं चालू मी. असं काय काय बोलली आई तर सांगतो मला? राहू दे ना दादा, तुला काय सांगू, तुला सांगायची गोष्टच नाही होती. काय सांगू तुला? अमाय राकेश, अमाय झाली काय रे तयारी एवढ्या सकाळी सकाळी? आणि काजल तूही तयारी केली का? तू नाही केली का तयारी? हो आई, तुला तर म्हटलं होतं मी, सुट्ट्या नाही भेटल्या म्हणून. ते काल मी तू म्हणत होती म्हणून आलो मी, तर चाललो ना आता. असं काजल तूही जातो काय? हो आई मी जातो ना. आई मी चाललो मी दुकानात. हो जा. बरं राकेश चल. हो दादा ठीक आहे, मी जातो, निघतोच आता. आता बाई काजलले कायले जाऊ देता? आता हायच किती दूर आता हे आपली होळीपर्यंत राहू द्या ना काजलले. बापूजी राहू द्या ना आता काजलले. कायले नेता आता काजलले? इथे जरास राहू देत जा 15 दिवस. मी संग वागवता. वहिनी मग माय स्वयंपाक मग माय वाखा होईन ना मग खावा पिवाचा. तर तुम्ही 15 दिवस येणं जाणं करा ना. इथे राहत जा, काही तिथे राहत जा. तुम्ही तर एकदम घर सोडल्यावानीच केलं बापूजी. मी घर कायमचं सोडूनच दिलं. तसं करता तुम्ही? नाही वहिनी तसं नाही, दूर पडते, मग वेळेवर मी पोहोचत नाही, दगदग होते. मी तर घरी येवाले मग उशीर होते मला, म्हणून होय. हो दगदग होते तुले दुरून येवाले. हॉटेलात खाल्लं तर तू बिमार पडतो तू. हो जाय, घेऊन जा काजलले. जा काजल तू जा, चालले जा, येऊन जा होडीला येऊन जा. आता बाई काजलले राहू द्या ना 2-4 दिवस तरी राहू द्या काजलले. आता बिलकुल रात्री आली ना, आता चालली जमतेम. हा बापूजी राहू द्या ना काजलले जरासा 2-4 दिवस. आता मी हे आपल्या ननदबाई आहे ना तिथं, त्याला सांगून देईन मी तुम्हाला डब्बा आणाले. हे अर्जुन भाऊजी बी आहे, अर्जुन भाऊजी तुम्हाला डब्बा आणून देईन. नाही आता बाई? हो रे राकेश, अर्जुन आणून देईन तुला डब्बा. हो मी काकूले सांगून देईन, ते बनवून देईन. अर्जुन तिथूनच तर घेते तू या, तर तुला 2-4 दिवस पुरून डब्बा. हो राहू दे काजल. राह काजल तू, राह बरं इथं, राह जराशी 2-4 दिवस. बरं ठीक आहे आई, तू बी इच्छा आहे तर काजल राह तू 2-4 दिवस. मी येईन मग, मी रविवारी येईन. मी सुट्टी झाली म्हणजे शनिवारी रातच्या नाही येईन, रविवारी राहू, मग सोमवारी चाललो जाऊ. हो ठीक आहे मग. बरं चाललो मग आई, मी चाललो मग आता, येईन मी शनिवारी. हो ठीक आहे. मी सांगून देऊ का मी अर्जुनच्या मायले डब्बा राकेश नेऊन देतो म्हणून? सांगून दे मग. बरं ठीक आहे, सांगतो मी. हॅलो अर्जुनची माय, मी बोलून राहिली, मोहनची माय. असं बोल समोताबाई बोल. कसा काय फोन केला बापा? मी हेच म्हणतो तुले, याच्यासाठी फोन केली. हे पाय माझी लहान सून इथं आली कळमेश्वरले, आता माघारी आहे. हा मग आणि राकेश तिथं आहे यवतमाळले. तर मी म्हणतो का बा 2-4 दिवस डब्बा पुरवशील का राकेशले? हो दिन ना मी 2-4 दिवस, काय 8-15 दिवस म्हणशील तर पुरवून मी डब्बा. पण काहून सून काहून घरी आहे? आहे का काही? नाही काही नाही. आता लई दिवसाची आली नव्हती, आता आली तर म्हटलं राह 2-4 दिवस. तर राहिली ती. तिला कुटुंबात राहणं जमलं पाहिजे ना, एकदम अलगच ठेवू काय? बरोबर आहे. बरं ठीक आहे, मी राकेशला डब्बा पुरून देईन. डब्बा बनवून देत जाईन मनीषा, अर्जुन नेऊन देत जाईन. हो तेच म्हटलं. हॉटेलातलं खाईन म्हणते तो. म्हटलं हॉटेलातलं कसं राहते, काय राहत रे? आणि मग त्याचं पोट खराब होते, बिमार पडते. मग तसंच बिमार पडला होता हॉटेलातलं खाऊ. काजल इथंच होती तर मग अर्जंटले काजल गेली. मग
त्याच्याजवळ स्वयंपाक करून खाऊ घालाले तिथं. तर म्हणलं आता ह्या वेळेनं तू नको हॉटेलातलं खाऊ, मी अर्जुनच्या मायला सांगतो म्हटलं. तर अर्जुन तुला डब्बा पुरवण म्हटलं 2-4 दिवस. काही हरकत नाही समोताबाई, असं काही असलं ना तर सांगून देत जाय मला, काही हरकत नाही. मी हाय ना, मनीषा करते ना, ते काही मागं पुढं पाहिजे का करा सराले तुला तर माहिती कशी आहे माही सून तर. हा आनंदानं करते ते काही बी, तर पुरून देईन, डब्बा देऊन देईन, 2 टाइम नेऊन देईन. ठीक आहे मग, चाल मग ठेवतो. हो हो ठीक आहे. अजून सगळं ठीक? हो सगळं ठीक. बरं ठेव मग. हे ललिताताई ना भलेच हुशाऱ्या मारते. आता म्हटलं जाता जाता आईच्या घरी जाईन म्हटलं, लय दिवसाची भेटही नाही झाली आईची, तर इथंच थांबा लागलं. आता यायच्याही दूर राहा लागन रविवारपर्यंत, इथं कामच करा लागन, मला खोलीत एकटं झोपा लागन, घेवाही लागते मला एकटीले. ते बिंदुताई तरी चांगली आहे, जराही कोणाच्या मनात बोलत नाही. हे ललिताताई तर मधा काय गरज होती यायच्या मनात बोलायची, आम्ही चाललो होतो ना चुपचाप. नाही ठेवा ते करायला काय गरज होती. राय कामासाठी काम सुरू आहे ललिता, ते काम जाण्याची. हॅलो, हा बोला मामी. कुठे आहे काजल तुम्ही? मी इकडे माझ्या सासूच्या घरी आहे मामी. मी असं काय, तुमच्या सासूच्या घरी कधी आल्या? दोघंही आले काय? हो मामी, आम्ही दोघंही आलो, काल आलो आम्ही दोघंही. आणि हे गेले आज. आता मी राहीन आता शनिवार सोमवारपर्यंत. सोमवारी येतील मग मला घेवाले, तर मग मी जाईन सोमवारी. हा तू आली, दोघंही आले, जवळ चालले गेले तुला ठेवून. इथं कायले ठेवलं तुला, कायच्यासाठी, काम करायसाठी? हा तू काऊन नाही गेली संग त्याच्या संग? मग आले ना संग मगच जाते ना मामी. हे माई जाऊ मंदातली जाऊ मंजोटवाली, तिनं म्हटलं मा सासूचं कान भरले तिनं. नाही काजलने इथंच ठेवून घ्या, आता तिले कधी सवय पडन, दूर राहते असं तसं. मा सासूचे कान भरले ते ना, पण मग मा सासून म्हणलं इथंच ठेव, तर मग येई ना म्हणलं राय. नाही हे मला नेत होते, मी तयारी बी केली, आम्ही समज चाललो बी होतो, पण ते ना मारली टांग मंदात जाऊन मंदातल्या मंजोटवालीनं. अमाय हाव काय, तशी बी लय वाचरट आहे ते वाली मंदातली तुझी जाऊ. ते मोठी तरी लय समजदार आहे, पण हे मंजोटवाली लयच आहे, पण कोणाच्याही मंदातच बोलते. तिले पाहावत नाही, तिले तुम्ही दोघंच राहतात आणि ते इथं राहते, तर तिले जलन होते तुझ्या संग म्हणून ते तशी करते तुझ्या संग. तू कायले ऐकतं तिची? तू डसणं चांगले डंक काढून, तर मग ते दबन तुले. हा तू ऐकतं चुपचाप राहतं म्हणून ते तू या मंदात बोलते. तू या जवळच्या मंदात बोलायची काय गरज तिले? हा अलग करायची, अलग नवऱ्याला तिथं एकटं नवऱ्याला सोडून राहायला लागते का एकटं इकडे? हा नवीन लग्न झालं, जेमतेम 2च वर्ष झाले लग्नाले, आणि जवळ तिकडे ना तू इकडे. असं नको करू काजल, सोडू नको नवऱ्याला एकटं, बिघडायला टाइम नाही लागत नवऱ्याला. काय करू मामी मी आता? मग आता नाही म्हणे ना हे तू तुमच्या जवळ नाही म्हणे, माय पोट खराब होते म्हणे, बाहेरच्या खाल्ल्यानं माय वाखा होते म्हणे. तर माई जाऊ अजून काय म्हणायला लागली, नाही म्हणे ते मा सासूची बहीण राहते तिथं, त्याच्यापासून डब्बा घेऊन ये जा म्हणे. मा सासून फोन केला, ते डब्बा देतो म्हणे, तर मग म्हणून त्याने हो म्हणलं. ते बी तयार नव्हते मला ठेवायला. काहीतरी युक्ती करा काजल, तुम्ही उद्याच्या उद्या जा, तुम्ही राहू नका इथं. हा बिलकुल चालले जा तुम्ही, उद्याच चालले जा तुम्ही तिथं. हा राहू नका इथं नवऱ्याला सोडून, गलत आहे त्या तिचं. नको ऐका, तिले चांगलं टच बोलून द्या तिले. मामंदात कोण बोलतं म्हणा तू म्हणा, हा असं ऐकू नका. पाहतो मामी, मी काही करणं होईन तर पाहतो मी, नाही तर यायलाच फोन करतो. मला तर भेवाई लागते मामी, खोलीत रात्री एकटं झोपायची, तर मी कायच करू आता. पहा काही डोकसं चालवा आणि जा तुम्ही तिथं जा तुम्ही, त्याच्यापाशी जा तुम्ही, राहू नका इथं. काहीतरी डोकसं चालवा, काहीतरी एकदम थंड दिमाखानं नको राहत जा. काजल तुमची जाऊ कशी चालाकीपणा करते तशी चालाकीपणा करा तुम्ही बी. ठीक आहे मामी, मी पाहतो काहीतरी करतो. मी नाही राहत, मी आजच्या दिवस राहतो फक्त आणि जातो उद्या. हो ना, काहीतरी जवळ तिथं तुम्ही इथं, हे काय बरोबर गोष्ट आहे का मामी? ठेवतो, कोणतरी येऊन राहिलं. हो ठेवा काजल ठेवा, आणि करा काहीतरी, जा राहू नका इथं. हा मामी ठीक आहे. अमर काजल तू नाही गेली? बापूजी गेले काय ना? हो बिंदुताई, मला आईनं म्हटलं राय म्हणे इथं म्हणे 4-5 दिवस, तर ते म्हणून ते गेले. येतील ते शनिवारी येतील, तर मग सोमवारी जाऊ मग आम्ही. असं काय, तुले राय म्हणे नाही? बरं ठीक आहे मग.